मुंबईमध्ये बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला होता। सुरुवातीला सगळ्यांनी कलिंगडाला दोषी ठरवलं, पण रिपोर्टमध्ये कलिंगड निर्दोष ठरलं। लोकांनी घाबरून कलिंगड खाणं बंद केलं होतं, पण अखेर आज या प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला, ज्यामुळे या प्रकरणाचं सत्य उघडकीस आलं। कालपर्यंत जी माहिती या प्रकरणाविषयी पाहिली होती ती खोटी ठरली, कारण फॉरेन्सिक रिपोर्ट मधून जे सत्य समोर आले ते सत्य भलतंच निघालं। या दुर्दैवी कुटुंबाच्या घटनेची घटना जे कारण आहे ते कारण भलतंच निघालं। काहींना वाटलं बिर्याणीमध्ये फॉल्ट, तर काहींना वाटलं कलिंगडात काहीतरी होतं, तर काहींना वाटलं घातपात होता। पण या प्रकरणाचं जे कारण आहे ते कारण फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये भलतंच निघालं। ते कारण आहे झिंक फॉस्फाईड। झिंक फॉस्फाईड हे आहे उंदरांना मारण्याचं औषध, आणि तेच औषध या कुटुंबाच्या दुर्दैवी अंताचं कारण ठरलं। खरं तर काल रात्री उशिरा तब्बल या प्रकरणाला 11 दिवस उलटून गेल्यानंतर याचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला, आणि त्या रिपोर्टमध्ये कारण सांगितलं उंदीर मारण्याचं औषध। मग आता ही बातमी सगळ्या न्यूज चॅनलवर पसरली आहे, पण आता प्रश्न हा उरतो की हे औषध त्यांच्या शरीरात गेलं कसं? मग ते त्यांनी स्वतः घेतलं की त्यांना हे औषध कुणीतरी देऊन संपवलं? या प्रकरणाला अत्यंत उशीर झाला होता, अखेर काही तासातच या प्रकरणाचा मास्टर माइंड ताब्यात आला। हे औषध या प्रकरणात कुणी दिलं होतं, कोण होता तो मास्टर माइंड, सगळं आता समोर आलं आहे। खरं तर हे प्रकरण 25 एप्रिलला घडलं होतं। अचानक एका कुटुंबाने बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं आणि त्यानंतर त्रास सुरू झाला। पहाटेपर्यंत कुटुंब संपलं होतं, पण जाता जाता कुटुंबाच्या जे प्रमुख होते अब्दुल्ला डोकाडिया यांनी एक साक्ष दिली होती, एक शब्द उच्चारला होता। खरी तर पहिली शंका तिथूनच आली होती। मग पोलिसांनी या घरातील सगळे नमुने जप्त केले, तपासणी केली गेली। तोपर्यंत संपूर्ण देशामध्ये अफवा पसरली होती की कलिंगडामुळे झालं, पण जेव्हा या प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला त्याने सगळं सत्य समोर आणलं। कालपर्यंतची सगळी माहिती खोटी ठरली आणि खरी माहिती आज समोर आली। गेल्या 48 तासामध्ये या प्रकरणात 3 मोठे खुलासे झाले आहेत। पहिला खुलासा 2019च्या एका केसच्या बाबतीत झाला आहे, तर दुसरा खुलासा ज्याने या प्रकरणाचं सत्य बाहेर आणलं ते म्हणजे मोबाईलचा पुरावा। मोबाईल अखेर सापडला आहे। मोबाईलमध्ये नवरा बायकोचं एक असं गुपित समोर आलं, आणि ज्याने सगळ्यांना हादरा बसलाच होता की तेवढ्यात फॉरेन्सिक रिपोर्ट आला, आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सापडलं उंदीर मारण्याचं औषध जे यांचं कारण होतं। मग कोण आहे तो मास्टर माइंड? कुणी हा प्रकार केला? कुणी त्यांच्या शरीरात उंदीर मारण्याचं औषध सोडलं? मग हे औषध त्यांनी स्वतः घेतलं की त्यांना हे कुणी देऊन संपवलं? जर त्यांनी स्वतः घेतलं तर त्यांना हे करायला कुणी भाग पाडलं? काय होतं ते कारण? कोण होता तो मास्टर माइंड? मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं? फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आणखी एक धक्कादायक काय माहिती समोर आली? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। 25 एप्रिल रोजी एक मुंबईमध्ये घटना घडली। मुंबईच्या गजबजलेल्या पायधुनी परिसरात अब्दुल्ला डोकाडिया यांचं घर राहत होतं। त्या दिवशी त्यांनी त्यांच्या भावाला त्या ठिकाणी बिर्याणी खाण्यासाठी आमंत्रित केलं होतं। त्यांचा भाऊ, त्यांची पत्नी आणि त्यांचे 4 जण, असे टोटल 9 जणांनी बिर्याणी आनंदाने खाल्ली। भावाचं कुटुंब जेवण करून घरी निघून गेलं। त्यानंतर अब्दुल्ला आणि त्यांची पत्नी आणि त्यांच्या 2 मुली यांनी रात्री उशिरा कलिंगड कापून खाल्लं। कुणालाच कल्पना नव्हती की ही त्यांची शेवटची मेजवानी ठरेल। पहाटेच्या सुमारास सगळ्यांना एका पाठोपाठ त्रास सुरू झाला, आणि अवघ्या काही तासातच हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं। संपूर्ण मुंबईत बातमी पसरली, कलिंगड खाल्याने अंत झाला। पण पोलिसांच्या मनात एक शंका आली होती, जर 9 जणांनी बिर्याणी खाल्ली तर फक्त 14 जणांचाच अंत कसा झाला? खरं तर संशयाची सुई इथूनच फिरली होती, पण कोणाला माहिती नव्हतं की 11 दिवसानंतर याचं कारण भलतंच निघणार होतं, आणि या प्रकरणाचा मास्टर माइंड हा तिसराच निघणार होता। सुरुवातीला अन्नाचे नमुने तपासले गेले। पोलिसांनी जंग पसाडलं, प्रत्येक घरातली वस्तू तपासणीस नेली। अगदी उरलेली बिर्याणी, खरकटे ताट, त्याचबरोबर बिर्याणीसाठी वापरला गेलेला तांदूळ, त्यांचे मसाले, चिकन, खजूर, अगदी पाण्याचा माठ, फ्रीजमधलं पाणी, सगळ्या वस्तू अन्न औषध प्रशासनाकडे रिपोर्टमध्ये नेण्यात आल्या। त्यानंतर या प्रकरणाला 2-3 दिवस झालेच होते की तेवढ्यात अन्न व औषध प्रशासनाचा रिपोर्ट आला, आणि त्या रिपोर्टमध्ये सापडलं की या अन्नामध्ये, टरबुजामध्ये, कलिंगडामध्ये कुठलेच विषारी घटक नव्हते। मग प्रश्न पडला की यांचा अंत कसा काय झाला? मग शंका आली 2019च्या त्या केसची। त्याच्यामध्ये त्या केसचा संपर्क लावण्यात आला। त्या केसमध्ये जे काय सत्य होतं ते काय होतं याच्याविषयीची चर्चा सुरू झाली। पण 11 दिवसाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जे रुग्णालयाचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला। हा फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांना देण्यात आला, आणि त्यानंतर समजलं या दुर्दैवी घटनेचं कारण। ते कारण होतं झिंक फॉस्फाईड। डॉक्टरांनी जेव्हा शरीरांची आतून तपासणी केली तेव्हा शरीरातील अवयवांचे रंग हिरवे पडले होते,
आणि हे रंग हिरवे तेव्हाच पडतात जेव्हा झिंक फॉस्फाईडचं त्या ठिकाणी शरीरामध्ये गेलेलं असतं. आता हेच ते रसायन आहे जे रसायन उंदीर मारण्याच्या औषधात वापरलं जातं. धक्कादायक बाब म्हणजे घरातील इतर अन्नात हे औषध नव्हतं, पण आता जेव्हा काय झालं, हे औषध त्यांच्या अंगामध्ये सापडलं, त्यानंतर पुन्हा एकदा तपासणी झाली आणि असं सापडलं की कलिंगडाच्या काही नमुन्यामध्ये या झिंक फॉस्फाईडचे अंश सापडले. खरं तर इथून पुढे या संशयाचं पहिली गाठ सुटणार होती. आता कुठल्याच अन्नात काही नाही सापडलं, कलिंगडातही काही नाही सापडलं असं सांगण्यात आलं होतं, पण कलिंगडाचे काही नमुने दुसऱ्या लॅबमध्ये पाठवले होते आणि त्या लॅबमध्ये कलिंगडाच्या काही नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाईडचे अंश सापडले. मग याचा अर्थ असा होतो की अत्यंत हुशारीनं कलिंगडाच्या माध्यमातून या लोकांच्या शरीरामध्ये ते पोहोचवण्यात आलं होतं. मग आता ते कुणी पोहोचवलं, कुणी कलिंगडामध्ये याचं इंजेक्शन मारलं, कोण होता तो मास्टरमाइंड, याचं कनेक्शन आता शोधायला सुरुवात झाली होती. जेव्हा पोलिसांनी याचा प्रकरणाचा मुळापासून तपास करू लागले तेव्हा त्यांच्या हाती एक 2019ची धुळखात पडलेली फाईल लागली. हे प्रकरण होतं एका मोठ्या बिल्डरच्या फसवणुकीतलं. अंधेरीच्या DN नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात अब्दुल डोकाडिया हे की विटनेस म्हणजे मुख्य साक्षीदार होते. एक हाय प्रोफाईल केसची अंतिम सुनावणी जवळ आली होती. अब्दुल्ला यांची साक्ष त्या बिल्डरला जन्मठेपेपर्यंत नेऊ शकली असती आणि म्हणून अब्दुल्ला यांचा काटा काढण्यासाठी हा कट रचला गेला का असा संशय बळावला. पण इथेच तपासाला एक नवीन वळण लागलं जेव्हा पोलिसांना घरातले मोबाईल्स त्या ठिकाणी सापडला. त्यांनी मोबाईल घेतला, मोबाईलमधले चॅट्स, कॉल रेकॉर्ड तपासल्या. पोलिसांच्या हाती एक असा धागा लागला होता ज्याने संपूर्ण प्रकरणाची दिशाच फिरवली. अब्दुल्ला यांच्या पत्नीच्या मोबाईलमध्ये असे काही मेसेजेस सापडले ज्याचा संबंध हमीदा शेख नावाच्या महिलेशी होता. आता ही हमीदा शेख कोण, तर हमीदा शेख ही अमेरिकेत राहणारी मेकअप आर्टिस्ट होती. हमीदाचा पती आफताब हा रिअल इस्टेटच्या व्यवसायात होता. त्याने हमीदाची फसवणूक केली होती. धक्कादायक बाब म्हणजे आफताबच्या त्या व्यवहारात अब्दुल्ला डोकाडिया हे साक्षीदार होते. तपासात असं समोर आलं की आफताब आणि त्याची पहिली पत्नी हे दोघं मिळून सगळा गेम खेळत होते. आफताबला माहीत होतं की जोपर्यंत अब्दुल्ला जिवंत तोपर्यंत तो जेलमधून सुटू शकत नाही. आता सगळ्यात मोठा प्रश्न, उंदीर मारण्याचं औषध त्या कुटुंबापर्यंत कसं पोहोचलं? पोलिसांनी सखोल तपास केला तेव्हा 2 शक्यता समोर आल्या. 2 अशा शक्यता की ज्याने या प्रकरणाचं चित्र उलटं फिरवलं. पहिली शक्यता, या मास्टरमाइंडने कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला विश्वासात घेऊन किंवा गुपचूप कलिंगडामध्ये हे औषध इंजेक्शनद्वारे सोडलं असावं. कारण की याचा संशय येण्याचा प्रश्न तिथेच निर्माण होत नाही, कारण की कलिंगडाचा रंग लाल असतो आणि त्यामुळे औषधाचा रंग त्याच्यातून मिसळून गेला असावा. आणि दुसरी शक्यता, घरातले मोबाईल जप्त केले. मोबाईलमधून मिळालेल्या माहितीनुसार नवरा बायकोच्या नात्यातील एक गुपित कलहामुळे हा नैराश्यातून हा प्रकार घडला असावा का? पण कलिंगडात औषध सापडल्याने हा घातपाताचा संशय प्रबळ झाला. फॉरेन्सिक तज्ज्ञाच्या मते झिंक फॉस्फाईड शरीरात गेल्यावर हिमोग्लोबिनचं रूपांतर सल्फ हिमोग्लोबिनमध्ये होतं, ज्यामुळे अंतर्गत अवयवांचा रंग हिरवा पडतो. अब्दुल्ला आणि त्यांच्या याच्यामध्ये हाच बदल दिसून आला. कालपर्यंत ही घटना अन्नाच्या बाधेविषयी वाटत होती, पण ती आता भयानक मर्डर मिस्ट्री बनली. पोलीस आता 2019 मधला बिल्डर आणि आफताब या दोन्ही अँगलने तपास करत आहेत. उंदीर मारण्याचं औषध कुणी विकत घेतलं, त्या दिवशी कुटुंबाच्या संपर्कात कोण आलं, CCTV फुटेजच्या मदतीनं काम सुरू आहे. अखेर फॉरेन्सिक टीमने सिद्ध केलं निसर्ग किंवा अन्न दोषी नव्हता, यामागे क्रूर कोणाच तरी हेतू होता. पण हे औषध त्यांना कुणी दिलं की त्यांनी स्वतः घेतलं, त्यांच्या शरीरात इंजेक्शनद्वारे सोडलं की काय, याचं सत्य अजून बाहेर येणं बाकी आहे. पायधुनीच्या या प्रकरणाने संपूर्ण समाजाला एक धडा दिला. कधी कधी डोळ्यांना जे दिसतं ते सत्य नसतं. उंदीर मारण्याच्या औषधाने एका सुखी कुटुंबाचा अंत केला, पण त्या औषधामागे हात कोणाचा होता? तो मास्टरमाइंड कायद्याच्या तावडीतून सुटू शकणार नाही. सध्या या प्रकरणावर पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये इतर तांत्रिक बाबी, मोबाईल डेटाची पूर्ण रिकव्हरी झाल्यानंतर अंतिम निकाल लागेल. तोपर्यंत दिसतं तसं नसतं, हेच या प्रकरणाचं खरं सूत्र ठरलं. या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.